भुवि गृह्णन्ति ये भूरिदा जना। आपण साप्ताहिक प्रवचनमालेच्या संदर्भात विषय बघत आहोत श्रीरामकृष्ण वचनामृत आणि श्रीमद्भगवद्गीता। वचनामृतचा अध्याय 21 आहे आणि श्रीरामकृष्ण दक्षिणेश्वरी आपल्या खोलीत बसलेले आहेत आणि त्याच खोलीमध्ये आणखी काही भक्त, 1-2 भक्त बसलेले आहेत। काही मारवाडी भक्तांनी येऊन प्रणाम केला। ते मारवाडी भक्त कलकत्त्यामध्ये व्यापारधंदा करीत असत आणि श्रीरामकृष्णांना प्रणाम करून ते म्हणाले, महाराज आम्हाला काही थोडं सांगा, म्हणजे उपदेश द्या। उपदेश हा नेहमी आपल्या परंपरेमध्ये उपदेशाचा अर्थ होतो अध्यात्मज्ञान सांगा, त्याला उपदेश म्हणतात। उपनिषदामध्ये हा शब्द येतो, गीतेमध्येही आहे। अर्जुन म्हणतो, शाधिमाम त्वाम प्रपन्नम। शाधिमाम म्हणजे मला तू उपदेश कर, कारण मी तुला शरण आलेलो आहे। याचं कारण काय की तू उपदेश केल्याशिवाय मला काय करायचं समजणार नाही। अर्जुन म्हणतो, मला युद्ध करायचं नाही आहे। त्यांनी त्याचा निर्णय घेऊन टाकला अर्जुनाने आणि तो चूप बसला। विसृज्य सशरंचापम शोक संविघ्न मानसा। त्याचं मन पूर्ण शोकाने भरून गेलं, दुःखाने भरून गेलं। संविघ्न म्हणजे संपूर्णपणे डुबून गेला। जसं पाण्यामध्ये एखादं पात्र आपण डुबवलं, त्याच्या चारीभोवती आत बाहेर सगळं पाणीच पाणी असतं। अर्जुनाच्या मनामध्ये मानसहा, अर्जुनाच्या मनामध्ये शोकच शोक आहे। त्याचं मन पूर्णपणे शोकाने भरून गेलं आणि तो म्हणाला, देवा गोविंदा न योत्से, मी युद्ध करणार नाही। इति गोविंदम, असं तो गोविंदाला म्हणाला, कृष्णाला म्हणाला। आणि आता मात्र मी काही बोलणार पण नाही। तूष्णीम बभूवः, आता मी काही बोलणार पण नाही। आता मी काही आर्ग्युमेंट करणार नाही, तर्क करणार नाही। मी कसा बरोबर आहे हे पण सांगणार नाही। आता मला काही समजत नाही आहे। आता जेव्हा समजत नाही अशी भूमिका आपण घेतो तेव्हा कोणीतरी समजावून देणारा पाहिजे। तर इथे समजावून द्यायला त्याचा मित्र आहे, अर्जुनाचा मित्र आहे, तो आहे कृष्ण। आणि अर्जुनाच्या नशिबाने तो अगदी जवळ बसलेला आहे, कृष्णाच्या रथावर बसलेला आहे। तो पार्थ सारथी आहे, म्हणजे पार्थाच्या रथाचा सारथी आहे, त्यामुळे अगदी जवळ आहे। आता तो कोणाला सांगणार आणि कोणाचं ऐकणार? एकतर तो खूप आवडता आहे कृष्णाचा, इष्टोसी मे सखा चेती। कृष्णच म्हणतो की तू माझा खूप आवडता आहे, माझा जवळचा मित्र आहे। आवडता जवळचा मित्र, इष्टोसी मे सखा चेती। त्यामुळे मी तुझ्याकडनं ऐकणार आणि तू मला सांगणार। इतर बाबतीमध्ये ते शक्य झालं नसतं, आपण कल्पना नाही करू शकत। कृष्णाच्या जागी दुसरा कोणी असता तर जी गीता आपल्या हातात आहे भगवद्गीता, ती भगवद्गीता आपल्या हातामध्ये पडली नसती नाही। कारण कृष्णासारखाच अतिकुशल, कृष्णाच्या जवळपास तोडीचा सारथी
कर्म जाणणारा एक शल्य होता, म्हणजे पांडवांचा मामा, माद्रीचा भाऊ. आणि कर्णाने त्याला मागून घेतलं. कर्ण म्हणाला दुर्योधनाला की अर्जुनाचा सारथी कृष्ण आहे, कृष्ण सारथी खूप प्रसिद्ध आहे, पण मला सारथी पाहिजे त्याच तोडीचा. कोण आहे त्या तोडीचा? फक्त शल्य आहे. मग शल्य न खूप राग आला त्याला, मी राजा आहे आणि मला सारथ्याचं काम करायला सांगतोय, हा माझा अपमान आहे, मी निघून जातो युद्धातून. दुर्योधन त्याला खूप समजावलं, असं करू नको. मग शेवटी तो राजी झाला, शल्य राजी झाला कर्णाचं सारथ्य करायला. परंतु त्याने कर्णाची इतकी मानहानी केली, इतकी कानउघाडणी केली, ते महाभारतामध्ये आहे. त्याला एवढा त्रास दिला कर्णाला, त्याचा अपमान केला. तू काय अर्जुनाच्या तोडीचा नाही, अर्जुन कुठे आणि तू कुठे, अर्जुन राजहंस आहे आणि तू कावळा आहे. अशा खूप गोष्टी आहेत, त्या आपल्याला इथे सांगता येत नाही. पण कृष्णाने मात्र अर्जुनाचा उत्साह वाढवला आणि तो दुःखी होऊन बसला होता रथामध्ये. त्याला म्हटलं, त्याला उत्साहित केलं. आणि मग आपल्याला शेवटी माहीत आहे की अर्जुना युद्ध करतो 18 दिवस महाभारतामध्ये. तर तिथे सुद्धा गीतेमध्ये सुद्धा आपल्याला दिसतं की उपदेश, इथे अध्यात्मज्ञानाचा उपदेश केला. शादिमाम त्वाम प्रपन्नम. जेव्हा इथे म्हटलं आहे बघा की महाराज आम्हाला थोडे काही सांगा, म्हणजे आम्हाला काहीतरी उपदेश द्या, याचा अर्थ असा होतो. भगवद्गीतेमध्ये सुद्धा अर्जुन म्हणतो मला उपदेश द्या, शादिमाम. इथं प्रणाम केला म्हणजे शरण आले. इथे शब्द आहेत मारवाडी भक्तांनी येऊन प्रणाम केला, म्हणजे मारवाडी भक्तांनी प्रणाम केला म्हणजे शरण आले, आम्हाला काहीतरी सांगा. अगदी तसंच आहे, शादिमाम त्वाम प्रपन्नम. शादिमाम म्हणजे तुम्हाला अध्यात्माचा उपदेश. कारण अर्जुनाला कळलं की साधा उपदेश देऊन काही आपलं काही प्रॉब्लेम सॉल्व होणार नाही. हे युद्ध जे होतं 18 दिवस, हे साधं युद्ध नव्हतं, याच्यापूर्वी बरेच युद्ध झाले. पण अर्जुनाला माहीत होतं हे अटीतटीचं युद्ध आहे आणि याच्यामध्ये सगळेच मरणार. जरी एक पार्टी जिंकली, एक पक्ष जिंकला, दुसरा पक्ष जरी हरला, तरी हरणाराही पक्ष हरणार आणि मरणार, जिंकणारा पक्षसुद्धा हरणार. म्हणून शेवटी धर्मराज म्हणतो आम्ही कसलं युद्ध जिंकलो, आम्ही तर युद्ध हरलो आहे. जयस्तत्र पराजय. हा आमचा जय नाही, हा पराजय आहे. कारण आम्ही सगळ्या लोकांना गमावलं आणि जिंकलो, त्याला काय किंमत आहे? असे असल्या जयाला काय किंमत आहे? हे शेवटलं आहे. मग हे नक्की अर्जुनाला त्याची कल्पना होती की हे युद्ध जे होणार ना, हे सगळेच मरणार याच्यामध्ये. 18 लक्ष, 18 अक्षौहिणी, म्हणजे जवळपास 45 लाख फक्त माणसं, बाकी घोडे, हत्ती, रथ, किती हानी होणार. जेव्हा युद्ध होतात ना, भरपूर हानी होते की नाही. त्या हानीची काही मोजदाद होत नाही. किती हानी झाली, प्रचंड हानी होते. जग मागे जातं. दुसरं महायुद्ध एकदम मागे गेलं जग, 20, 25, 30 वर्ष मागे जातं. म्हणजे युद्ध फार भयंकर असतं. अर्जुनाला त्याची कल्पना होती की या युद्धामध्ये सगळं संपणार आणि म्हणून तो म्हणतो एवढा रक्तपात करण्यापेक्षा युद्ध कशाला करायचं की नाही. आपण काय करू, भिक्षा मागू. जगण्यासाठी पोटात काहीतरी टाकावं लागतं ना. मग क्षत्रिय काय करणार, क्षत्रिय भिक्षा माग, क्षत्रियाला भिक्षा मागता येतं, म्हणून भिक्षा मागू आम्ही. तर मग अर्जुनाला भगवंतानी उपदेश केला अध्यात्माचा. कारण
अध्यात्माचा उपदेश केल्याशिवाय शोक काही संपणार नाही, अशी भूमिका भगवान शंकराचार्यांनी मांडलेली आहे. अर्जुनाला अध्यात्म का सांगितलं? कारण आपल्याला माहीत आहे की भगवद्गीतेचा उपदेश सुरू होतो 2ऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून. आणि या 11 ते 30 श्लोक जे आहेत 2ऱ्या अध्यायाचे, याच्यामध्ये फक्त आत्मज्ञान सांगितलं आहे. 20 श्लोक जे आहेत, 11ला सुरू होतो म्हणजे अशोच्चार नन्वपासून सुरू होतो आणि 30व्या श्लोकामध्ये तो संपतो. देही नित्यमवद्योयम देहे सर्वस्य भारत तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि. अशोच्चारांपासून सुरुवात होतो, न त्वं शोचितुमर्हसि संपतो. म्हणजे तू शोक करू नकोस, शोक करण्याचं काही कारण नाही आहे. आणि 30व्या श्लोकामध्ये सुद्धा शेवटी शब्द तोच आहे, न त्वं शोचितुमर्हसि. अर्जुना, तुला शोक करणे योग्य नाही. हे जे मरतील आहे की नाही. मग ते 20 श्लोक जे आहेत ते अध्यात्माचे आहे, पूर्णपणे अध्यात्म. तर त्यात दुसरं काहीच नाही आहे. ते 20 श्लोकांमध्ये अध्यात्म सोडून दुसरं काहीच नाही आहे. त्याला फक्त एकच सांगितलं आहे की तू फक्त माणसं बघू नको. 100 मेले की 200 मेले की 1000 मेले की लाख मेले हा हिशेब करू नको. कारण वैश्विक पातळीवर म्हणजे सृष्टीच्या पातळीवर जितकी उत्पत्ती होती तितका नाश होतो. ते आपल्याला त्या 20 श्लोकामध्ये सांगितलं आहे. ते 20 श्लोक फार महत्त्वाचे आहे. त्याचं दररोज आपण पाठ करायला हवं, पठण करायला हवं. 20 श्लोक फार महत्त्वाचे आहे. त्यामध्ये गीतेचं संपूर्ण सार आहे. नाही म्हणून तो वासांसी जीर्णानि यथा विहाय प्रसिद्ध श्लोक आहे. वास म्हणजे वस्त्र. वस्त्र जसे जीर्ण होतात तसं शरीर जीर्ण होतं. जीर्ण जोडलं की आपण सोडून देतो त्याला. घर पडतं. घर तुम्ही आता जर 100 वर्षापूर्वीचे घर बघायला सगळे पडले आहेत, काही शिल्लक नाही आहे. जंगलं नष्ट होतात, शहरं संपतात, भूकंपामध्ये गडप होतात. म्हणजे हा नाश, सृष्टी आली की नाश आलाच, जन्म आला की मृत्यू आलाच, प्रारंभ झाला की शेवट झालाच. ते काही कोणाला टाळता येत नाही. म्हणून त्याला जातसे ध्रुव म्हटलं आहे. जात म्हणजे जन्म. जन्म असेल तर मृत्यू असणारच, प्रारंभ असेल तर शेवट असणारच. हा सृष्टीचा नियम आहे. त्यामुळे हे जे युद्ध होणार आणि इतके लोक मरणार, तू त्या दृष्टीने बघतो म्हणून तुला दुःख होतं आहे. त्या दृष्टीने बघू नको. म्हणून आता इथे श्रीरामकृष्ण उपदेश देतात. श्रीरामकृष्ण स्मित करीत आहेत. महाराज आम्हाला थोडे काही सांगा. श्रीरामकृष्ण स्मित करीत आहेत, हसतात आहे. आणि गीतेमध्ये तेच आहे, प्रहसन निव भारत. प्रहसन म्हणजे हसन म्हणजे हसणं. अर्जुनाने इतक्या अडचणीत टाकलं कृष्णाला, पण कृष्ण काही डिस्टर्ब नाही झाला. आता अर्जुन युद्ध नाही करणार म्हणजे युद्धच होणार नाही. युद्ध न करता पांडव हरलेत. किती आणीबाणीची परिस्थिती आहे बघा, किती क्रिटिकल परिस्थिती आहे, क्रायसिस आहे. आता कृष्णाने त्याच्यावर खूप नाराज झाला असता, तो हसायला लागला की नाही. किती आश्चर्य आहे. इथेही म्हणतात श्रीरामकृष्ण स्मित करीत आहेत, श्रीरामकृष्ण हसत आहेत. आणि मारवाडी भक्त म्हणतात आम्हाला उपदेश करा. श्रीरामकृष्ण हसत आहेत आणि मग ते मारवाडी भक्तांना उपदेश करीत आहेत. आता उपदेश बघा, अध्यात्माचा उपदेश आहे. जसं गीतेमध्ये आहे अध्यात्माचा उपदेश आहे. संपूर्ण गीताच अध्यात्माला धरून आहे. परंतु शोक इमिजिएट दूर करण्यासाठी की नाही, तू स्वतःला शरीर समजू नको. शरीर समजलं की तुला दुःख होणार. आणि तू अविनाशी आत्मा स्वतःला समजला की त्याचा विनाश होत नाही, तर मग तुला दुःख होणार नाही.
ज्याचा नाश होत नाही त्याचा नाश होत नाही, ज्याचा नाश होतो त्याचा नाश होतो, असंच गीतेच्या त्या श्लोकात सांगितलं आहे की नाही. जे नाश होणार असतं ते नाशच होणार, विनाश अविनाश आहे, ते कधीच नाश होणारच नाही त्याचा. तू दुःख कशाला करतोस, काही कारणच नाही आहे. इथेही झालं आहे बघा. श्रीरामकृष्ण म्हणतात, हे बघा, हे बघा. काय बघा? बघा म्हणजे अनुभव घ्या. या अर्थाने याचा आपण अनुभव घ्यायला पाहिजे, ऐकायला पाहिजे आणि त्याचा अनुभव म्हणजे ते नीट समजून घ्यायला पाहिजे, आपल्या मनावर ते बिंबलं पाहिजे. काय ते म्हणतात, मी नी माझं हे झालं अज्ञान. हे ईश्वरा, तूच करता आणि जे काही आहे ते तुझंच, याचं नाव ज्ञान. बघा, 2 वाक्यामध्ये संपूर्ण अध्यात्म आलं याच्यामध्ये. नाही, देवाला म्हणतोय किंवा देवाला म्हणायला पाहिजे, हे देवा, हे ईश्वरा, तूच करता आणि जे काही आहे ते तुझंच. आता आपण गीतेच्या संदर्भात जर बघितलं तर आपल्याला काय दिसतं की एवढे 18 अक्षरी लोक बसलेले आहेत, तिथे उभे आहेत, युद्ध करायला तत्पर आहेत. आता तुझे आहेत काय? नाही, हे देवाचे आहेत. देवानेच ठरवलेलं मारणं की जगवणं हे देव ठरवणार, तू कोण ठरवणारा? कर्ता म्हणजे जो करतो त्याला कर्ता म्हणतात, ज्याला डूअर म्हणतो आपण इंग्रजीमध्ये. डू हे क्रियापद आहे आणि कर्ण हे पण क्रियापद आहे, त्याच्यापासून नाम तयार होतं. कर्ता, मी कर्ता आहे, मी घर चालवतो याला कर्ता म्हणतात. नाही, मी काही चालवतो त्याला म्हणतात कर्ता. जसं मी गाडी चालवतो म्हणजे मी गाडी चालवणारा झाला, तो कर्ता झाला. मी इथे बोलतो आहे, बोलविणारा जो आहे तो कर्ता आहे. तुम्ही ऐकता आहात म्हणजे तुम्ही कर्ते आहात, कारण ऐकण्याची क्रिया तुमच्याकडनं घडते आहे, तुम्ही ऐकता आहात. आता हे काय झालं? हे अज्ञान आहे की नाही. आपण असंच करतो, आपल्या व्यवहारामध्ये आपण हेच करतो की मी कोणत्याही क्रियेशी जोडतो, क्रिया घडत असते. नाही, सूर्य उगवतो ही क्रिया आहे, पण सूर्य माझ्यामुळे उगवत नाही. सूर्य मावळतो हेही बरोबर आहे, पण सूर्य माझ्यामुळे मावळत नाही. ही पृथ्वी गोल फिरते स्वतःभोवती, पण ती माझ्यामुळे फिरत नाही आहे ती. नाही, आता हे झालं ज्ञान. सूर्य उगवतो, सूर्य मावळतो, माझ्यामुळे ते होत नाही. ती क्रिया आहे, पण माझ्यामुळे ती क्रिया होत नाही. परंतु मी बोलतो आहे ही क्रिया माझ्यामुळे होते आहे. तुम्ही ऐकता हे क्रिया तुमच्यामुळे होते आहे. मी ऐकतो आहे, मी बोलतो आहे, म्हणजे क्रियेचा कर्ता मी आहे. ऐकणे ही क्रिया आहे, तिच्या क्रियेचे कर्ता तुम्ही आहेत. बोलण्याची क्रिया ही क्रिया आहे, ही याचा कर्ता मी आहे. हे झालं अज्ञान की नाही. पण बोलणं होत आहे हे अज्ञान नाही आहे, ऐकणं होतं हे अज्ञान नाही आहे. अज्ञान काय आहे? त्याला आपण मी जोडतो तेव्हा ते अज्ञान होतं, नाहीतर ते अज्ञान होत नाही. बस एवढंच ज्ञान आहे. नाही, याच्यातच ज्ञानाचं सार आहे. सगळं काही आलं आहे याच्यात. साधनं पण आली आहे आणि याच्यात तत्त्वसिद्धांत पण आलेला आहे. त्याला तत्त्व म्हणतात किंवा सिद्धांत म्हणतात, हायपोथेसिस. त्या दोन्ही गोष्टी आलेल्या आहेत. एवढंच आहे, पण एवढं समजण्यासाठी आपल्याला कित्येक आयुष्य संपवावी लागतात. अनेक जन्म संसिद्धो गीता म्हणते. अनेक जन्म थोडं थोडं समजता मग आपल्याला कळतं की अरे, या सृष्टीचा कर्ता एकच असू शकतो, 2 असू शकत नाही. तोही आहे आणि मी आहे असं नाही आहे, तोच आहे, मी नाही आहे की नाही. ज्याप्रमाणे सूर्य उगवतो, सूर्य मावळतो,
उदयास्त होतो, ज्याप्रमाणे पृथ्वी आपल्या आसाभोवती फिरते, स्वतःच फिरते, मी काही तिला फिरवत नाही. हे जेवढं सत्य आहे तेवढे सत्य हे पण आहे की मी बोलत नाही आहे आणि तुम्ही ऐकत नाही. पण हे समजणं आपल्याला समजतं, कारण आपल्या शक्तीच्या बाहेरची गोष्ट आहे ती, आपल्या कल्पनेच्या बाहेरची गोष्ट आहे की सूर्याचा उदयास्त आपल्यामुळे होतो. आपल्याला नक्की माहिती आहे की आपल्यामुळे काय होत नाही. पृथ्वी आपल्या आसाभोवती फिरते हे आपल्याला नक्की माहिती आहे की आपल्यामुळे होत नाही, हे पक्कं माहिती आहे. पण तेवढं पक्कं हे माहीत नाही आहे की मी बोलतो आहे, मी बोलत नाही आहे, तुम्ही ऐकता, तुम्ही ऐकत नाही आहे. केवढी मोठी गॅप आहे बघा. हे अंतर आपल्याला कमी करायचं असते, नंतर संपवून टाकायचं असते. हे जे अंतर आहे हे संपवून टाकायचं असते. त्यालाच म्हणतो आपण अध्यात्म. सिद्धांत आणि साधना हे दोन्ही याच्यात आलं आहे नाही. आणि माझं आता म्हणतात आपल्याला डोक्यात शिरणार नाही आहे की नाही. मी ऐकत नाही म्हणजे काय, मी ऐकतो आहे की. मी बोलत नाही म्हणजे काय, मी बोलतो आहे की. मी बोलतो आहे आणि म्हणतो मी बोलत नाही असं कसं. मी ऐकतो आहे मी ऐकत नाही असं कसं. असंच आहे ते. म्हणून म्हणायचं आपण सगळे ज्ञानी झालो असतो आहे की नाही. निर्ममो निरहंकारस्य शांतीमध्ये गच्छति, गीता म्हणते. जो म्हणतो माझं नाही आणि मी नाही आहे त्याला शांती प्राप्त होते. 71वा श्लोक 2ऱ्या अध्यायाचा गीतेच्या. माझं निर्मम, माझं काही नाही आहे जगामध्ये. आता सूर्य माझा नाही, पृथ्वी माझी नाही, काहीच माझं नाही, तसं माझं घर पण नाही नाही, माझं शरीर पण माझं नाही आहे. मी ज्याला माझं म्हणतो ते नाहीच आहे. आता पुढे येतं बघा. हे आपल्या डोक्यात शिरणं, मेंदूमध्ये शिरणं फार कठीण आहे की नाही. मग आपल्याला काहीतरी थोडंसं त्याच्या जवळ आणावं लागतं. त्या जवळ आणण्याचा प्रयत्न करावा लागतो अध्यात्मामध्ये. अर्जुनाला समजावताना भगवंताने ते सगळं केलं आहे. आपलं गीतेमध्ये बघतो सगळं. ते 18 अध्याय तेच आहे. ते जवळ आणावं लागतं. म्हणजे काय की आपल्याला उदाहरणं द्यावं लागतात. आता इथे एक उदाहरण दिलं आहे. ते उदाहरण असं आहे की बागेचा रखवालदार म्हणत असतो, बगीचा आहे आणि बगीचाला त्याची काळजी घेण्यासाठी रखवालदार ठेवलेला आहे की नाही. त्याचं रखवाली करण्यासाठी, बगीच्याचं वाढवण्यासाठी एक रखवालदार ठेवला आहे. आपण गेटकीपर वगैरे म्हणतो ना. जो रखवाली करतो, रक्षण करतो, त्याला रखवालदार म्हणतात. तो रखवालदार ठेवला आहे. कोणी आलं की तो म्हणतो बघा हा आमचा बगीचा आहे. बरोबर आहे. आता त्याच्यात काय चूक आहे. आमचा बगीचा आहे की नाही. आता आमचा बगीचा आहे चूक आहे का, यात चूक नाही आहे. आता गवंडी घरं बांधतात, काय आमचं घर बांधलं, आम्ही घर बांधून आलो आहे. आता आम्ही घर बांधून बरोबरच आहे. तर तेच घर बांधून आले, गवंडी लोकच घर बांधून आले की नाही. हे घर आम्ही बांधलेलं आहे असं म्हणतात. त्यात काय चूक आहे. एक्सप्रेशन बरोबर आहे की नाही. म्हणजे चूक काय आहे. रखवालदार म्हणतो हा आमचा बगीचा आहे, यात चूक काय, याच्यात चूक काही नाही आहे याने. ते बरोबर आहे, कारण तो रखवाली करतो, नेहमी तिथंच राहतो, त्याची काळजी घेतो. मग तो म्हणेल आमचा बगीचा आहे. बरोबर आहे, आमचा बगीचा आहे. चूक काय आहे, त्याला चूक समजत नाही आहे. कारण काय, तो रखवालदार विचार करत नाही की नाही. म्हणजे रखवालदार म्हणजे आपणही रखवालदारच आहोत ना की नाही. आपण रखवालदार होतो, आणखी दुसरं काय आहे की नाही. आपण ज्याला म्हणतो आपण विश्वस्त आहोत. आपल्यावर काहीतरी विश्वास टाकून आपल्याकडनं घेतलं आहे. आता हे पुढे बघू आपण. न्यासी म्हणतात हिंदीमध्ये त्याला, किंवा ट्रस्टी म्हणतात. ट्रस्ट म्हणजे विश्वास नाही. बँकेमध्ये अधिकारी लोक काम करतात. ही आमची बँक आहे. तुमची कशी बँक झाली. तुम्ही विश्वस्त आहात. बँकेचा कारभार करण्यासाठी तुम्हाला ठेवलेलं आहे तिथे. तुमची बँक नाही आहे, तुमचे पैसे नाही आहेत, ते लोकांचे पैसे आहेत. लोकांच्या पैशांची काळजी घेण्यासाठी तुम्हाला तिथे नेमलेलं आहे, पैसे देऊन, पगार देऊन. पण तिथले अधिकारी कर्मचारी काय म्हणतात, ही आमची बँक आहे. बघा, पण हातून मग हे चूक का आहे.
आता चूक झाली तुम्हाला डोकं लावावं लागेल, आणि ते डोकं लावणं म्हणजेच तुम्हाला त्याला उपदेश म्हणतात. नाही, तुम्हाला विवेक दिला जातो. तुम्ही कुठे चुकता आहात ते तुम्हाला सांगितलं जातं. तुम्ही कुठे चूक करून आलेत, तुम्ही चूक करून आले कुठे ते तुमच्या लक्षात येत नाही. आता लक्षात आणून देतात आहे की पण हातून एखादा गुन्हा घडताच मालक ज्यावेळी अर्धचंद्र देतो, अर्धचंद्र देणं हा प्रॉवर्ब आहे, वाक्प्रचार आहे. अर्धचंद्र देणे म्हणजे नोकरीतून त्याला काढून टाकणं, त्याला अर्धचंद्र म्हणतात, की नाही. जेव्हा त्याला अर्धचंद्र देतो, रखवालदाराने काहीतरी चूक केली, कोणत्याही प्रकारची चूक असू शकते, अपराध केला, काही त्याच्यावर नुकसान झालं, काहीतरी गडबड केली, चोरी वगैरे केली, मालक नाराज झाले आणि त्याला म्हटलं उद्यापासून येऊ नको, तू नाही येत ना. आता म्हणजे आता झालं त्याची बगीचा त्याचा नाही आहे. हे केव्हा कळेल की जेव्हा त्याला सांगतो की तू पळ इथून, तुला काम नाही इथे, उद्यापासून यायचं नाही, इथे इथून जायचं पण नाही, इथून रस्त्यावरून नाही जायचं इथे, आहे की नाही. मग आता कुठला झाला आमचा बगीचा. बरं, याच्या पुढे जाऊन श्रीरामकृष्ण म्हणतात, ते म्हणतात की त्या बेट्याची काय छाती की बगीच्यातून स्वतःचीच का असेना आंब्याच्या लाकडाची एखादी मामुली पेटी देखील हलवील. फार सुंदर आहे बघा. याच्यावर इतका विचार करता येऊ शकतो, किती विचार केला तरी कमीच आहे. आता त्या बगीच्यामध्ये त्याची झोपडी आहे, छोटीशी खोली आहे, त्या खोलीत तो राहतो आहे, किंवा त्याची एक छोटं सामान ठेवण्यासाठी एक पेटी आहे त्याच्याकडे, लाकडाची पेटी आहे. आता लाकडाची पेटी काही फार काही जास्ती किमती पेटी नाही आहे, आंब्याच्या लाकडाची पेटी फार स्वस्त आहे. ते काय सागवानाची पेटी थोडीच आहे की हे जसं इथं फर्निचर आहे, वरती फर्निचर आहे, जे लाकूड आहे हे फार महागडं लाकूड आहे. एक सगळ्यात किमती साग आहे हा शिवनीकडला, म्हणजे का इथला खंडव्याजवळ आहे. आम्ही तिथनं आणलं, ते खूप किमती लाकूड आहे. ते म्हणाले हे लाकूड तर तुम्हाला मिळणार नाही पुढे, याचं हे होणार नाही, इल्ला होणार नाही. हे 2018ची गोष्ट आहे, 17ची गोष्ट आहे, 16ची म्हणता येईल, 2016ची, आहे की नाही. हे लाकूड फार आहे. आंब्याचं लाकूड म्हणजे काय, कोणते लाकूड आहे ते, इंधनाचं लाकूड आहे ते, पण त्याची पेटी केली आहे, म्हणजे अतिस्वस्त पेटी आहे ती, त्याला काही जास्ती किंमत नाही आहे. म्हणून तिथं मामुली म्हटलं आहे. मामुली पेटी म्हणजे त्याला काही किंमत नाही आहे. ही मामुली पेटीसुद्धा त्याची स्वतःचीच पेटी आहे बघा, आहे की. मग ते छाती नाही आहे की पेटी आपण स्वतः जाताना घेऊन जाणार म्हणून. अरे पण तुझीच पेटी आहे ना. त्याला इतका घाबरला आहे, त्याला हाकलून दिलं आहे, नोकरीवरून काढून टाकलं आहे की नाही. आता मग तो काय, त्याचा एक दोस्त आहे, आता होतेच आपोआप ओळखी, त्याच्याकडं तर मागवून घेतो चुपचाप, मालक नसताना की कोणी बघत नसताना. म्हणजे स्वतःचीच पेटीसुद्धा घेऊन जाणं त्याला हिंमत होत नाही आहे. आता याच्यातून आपल्याला बराच अर्थ काढता येऊ शकतो. आपण बघू. ते म्हणतात की काम क्रोध इत्यादी नाहीसे होत नाही. ते फार कठीण आहे. हे षड्रिपू आहेत ना, काम क्रोध लोभ मोह मद मत्सर, हे पाची रिपू म्हणजे शत्रू आहेत, माणसाचं खूप नुकसान करतात. सगळ्यात मोठं नुकसान म्हणजे त्याला स्वतःपासून दूर नेतात, त्याला खूप मानसिक नुकसान करतात, बौद्धिक नुकसान करतात, शारीरिक करतात, खूप नुकसान करतात. पण ते जात नाही ना. काम जात नाही, क्रोध जात नाही, लोभ जात नाही, मोह जात नाही, मद जात नाही, मत्सर जात नाही. याची गंमत एक आहे की 5 जणांना बोलवून घेतो तो. एक शत्रू असला तर तो 5 जणांना बोलवून घेतो. दुर्योधनाने बरोबर आपल्याला टीम जमा केली. आणि त्याचा मामा शल्य त्याने जवळ त्याला बरोबर घेतलं. नंतर त्याचा जो भाऊ आहे दुःशासन त्याचा फार भक्त आहे दुर्योधनाचा कधी विरोध नाही केला. दुर्योधन जे म्हणेल ते दुःशासन करतो. खूप त्याचं प्रेम आहे आपल्या भावावर, मोठ्या भावावर प्रेम आहे. जसं लक्ष्मणाचं होतं ना, आपल्या मोठ्या भावावर खूप प्रेम होतं रामाचं, भरताचं खूप प्रेम होतं. तसं प्रेम दुःशासनाचं दुर्योधनावर आहे, खूप प्रेम आहे आणि आज्ञाधारक आहे. म्हणून ते म्हणतो द्रौपदीचा वस का तू कायला गेला. तो असं म्हणाला की मी काय करणार, मी नाही करणार हे काम, असं नाही म्हणाल तो. तर पक्का
आपल्या मोठ्या भावाचा भक्त आहे, तो भक्तच म्हणता येईल त्याला. जसं देवाचा भक्त असतो तसा तो भक्त आहे की नाही. कर्ण अत्यंत दुष्ट आहे, वाईट प्रवृत्ती आहे. पण बरोबर दुर्योधनाने त्याला आपल्याकडे ओढलं. बरोबर त्यांनी आपली टीम तयार केली. जशी क्रिकेटमध्ये करतात ना, कॅप्टन म्हणतो मला हा पाहिजे, मला तो पाहिजे, मला तो पाहिजे. नाही, माझी टीम मी तयार करेल. आणि त्याचा वडील होते तस्य धृतराष्ट्रो अमनीषी, महाभारत म्हणतो. तस्य मूले धृतराष्ट्रो अमनीषी. या सगळ्या टीमच्या कॅप्टन कोण आहे? खरा कॅप्टन आहे धृतराष्ट्र, असं महाभारत म्हणतं की नाही. कर्णस्कंद, हा कर्ण सगळ्यात मोठा आधार आहे की नाही. विषवृक्षाचा आधार सुद्धा तो विषच असणार आहे की नाही. लिंबाचं झाड आहे किंवा बबळीचं झाड आहे तर त्याचा खांदा पण तो बबळीचाच असणार ना. खांदा म्हणजे खोड, ज्याच्या आधारावर झाडाचा विस्तार असतो. मूळ खाली असतं. मूळ कोण आहे? धृतराष्ट्र. तस्य मूले धृतराष्ट्रो अमनीषी. अमनीषी म्हणजे निर्बुद्ध, अविवेकी, विचार न करणारा, निर्बुद्ध, मूर्ख. हा धृतराष्ट्र मूर्ख आहे. दुर्योधन ते झाड आहे, मोठं झाड आहे आणि विकार पूर्ण असं झाड आहे. म्हणून त्याला मन्युमय म्हटलं आहे. दुर्योधनो मन्युमयो महाद्रुमः. ध्रुव म्हणजे झाड, मोठं झाड आहे, विस्तार, प्रचंड मोठं झाड आहे. मन्युमयो हा विकार आहे. मन्यू म्हणजे क्रोध. क्रोध म्हणजे सगळे विकार, सहाही विकार. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर. एक असला तो सगळ्या पाचीला बोलवून घेतो. तुमच्या घरात एक कॉम्प्युटर असला तर तो आणखी दुसऱ्याला बोलवून घेतो, मग तिसऱ्याला बोलवून घेतो. काल एक जण संध्याकाळी आमच्याकडे उत्सव होता ठाकूरांचा रात्री, आणि हे झालं संध्याकाळ संकीर्तन वगैरे झालं. मग सगळे 4-5 लोक उरले होते, त्यांनी ध्यानावर होते. एक जण इथंच बसला होता, इथे जे आहे ना तुमचं स्टँड तिथे थोडंसं मागे, आणि त्याचा मोबाईल सारखा वाजवत होता. म्हटलं काय इतका आवाज करतो आहे. बघितलं त्याचा एक मोबाईल, त्याच्यात बाजूला दुसरा मोबाईल, त्याच्या बाजूला तिसरा मोबाईल एक हातात होता. म्हटलं रोबारोबर इथे मी इथे लाईट नाही आहे, सगळं अंधार आहे, ध्यान करतात ते लोक. आणि त्याच्या मोबाईलची त्याची काय होती, रांग लागली होती तिथे. नाही, एक मोबाईल असला की दुसरा मोबाईल बोलवून घेतो. दुसरा म्हणतो मला 2 नाही जमत, 3 आणखी एक पाहिजे, आणखी तिसरा, चौथा, 5वा. नाही, ते एक सुंदर हे आहे. इफ देर इज अ वन मोबाईल इट्स अ नीड. मोबाईल म्हणजे फोन. 2 इट्स अ लक्झुरी. नाही, 3 ऑप्युलन्स. ऑप्युलन्स म्हणजे खूप झाले, त्याला ऑप्युलन्स म्हणतात. लक्झुरी म्हणजे मजा आहे. एक म्हणजे गरज आहे. तुमच्याकडे एक असेल तर तुम्ही खरोखर तुम्हाला गरज आहे त्याची. 2 असेल तर तुम्हाला मौज आहे. 3 असेल तर रेलचेल आहे, म्हणजे खूप झालं. आणि तुमच्याकडे काहीच नसेल तर यू आर हॅपी, यू आर इन पॅराडाईज आहे की नाही. तुमच्याकडे एकही मोबाईल नसेल तर तुम्ही नंदनवन आहात, तुम्हाला काही प्रॉब्लेम, डोक्यालाच काही प्रॉब्लेम नाही तुमच्या आहे की नाही. इफ यू आर नो मोबाईल ऑर नो फोन यू आर इन पॅराडाईज. आता ते इतके आहे म्हणजे काय, एक दुसऱ्याला बोलवतो, दुसरं तिसऱ्याला बोलवतो, अशी करून एक टीम बनते. आणि टीम बनली तर काही प्रॉब्लेम नाही आहे. पण सगळे दुष्ट लोक आहेत, सगळेच वाईट लोक आहेत की नाही. हे सगळे वाईट लोक जर एकत्र आले तर महाभारत युद्ध तयार होतं. सरसाकत्तर होते. लाखो लोक काय करतात, धारातीर्थी पडतात, मरतात. नाही, तसंच हे जे विकार असतील, इथे जे म्हटलं आहे काम, क्रोध, हे सगळे विकार आहेत. विकार म्हणजे रोग. नाही, आपल्याला सर्दी झाली तरी आपण किती वैतागतो. नाक वाहतं, ताप, कणकण येते, काही उत्साह वाटत नाही, काही करण्याची इच्छा होत नाही, पडून राहावं असं वाटतं, जिभेला चव नाही आहे. छोट्या गोष्टीसुद्धा आपण वैतागतो. मग आपण डॉक्टरांकडे दाखवतो, पळतो. कारण काय, एक दुसऱ्याला बोलवेल, दुसरा तिसऱ्याला बोलवेल, याच्यातून दुसरा सगळे कॉम्प्लिकेशन्स होतील, गुंतागुंत होईल तब्येती, स्वास्थ्याची. मग तशी होऊ नये म्हणून काय करतो, तीच आपण त्याला थांबवतो. ताप हे लक्षण आहे, ताप काही रोग नाही आहे की नाही. पण काहीतरी होतं आता याचं लक्षण आहे, ते ताप आला म्हणजे शरीराचं तापमान वाढलं आहे, काहीतरी शरीरामध्ये
बिघाड झाला आहे. नाही ते काही तापमान आपलं नॉर्मल असतं, तापमान तर असतंच पण ते नॉर्मल असतं. पण जेव्हा तापमान नॉर्मलच्या पलीकडे जातं त्यावेळी काहीतरी बिघाड झालेला आहे. बिघाड झाला आहे ते प्रिव्हेंटिव्ह, त्याला आताच ते थांबवा. काय झालं आहे बघा, ते जर जास्ती वाढत गेलं तर मग त्याला कंट्रोल करणं कठीण जाईल आहे आणि ते पराकोटीचं होईल आहे. त्याचप्रमाणे हे एक 6 विकार आहे. 6 म्हणजे 6च नाही आहे, ते परम्युटेशन कॉम्बिनेशन 6चे 600 होऊ शकतात, 6000 होऊ शकतात. फक्त त्याची प्रातिनिधिक 6 आहेत. त्याची ग्रुपिंग पण होऊ शकतो की नाही. म्हणून गीतेमध्ये म्हटलं आहे काम क्रोध वियुक्तानाम यतीनाम यतचेतसाम असं म्हटलं आहे. त्याचं ग्रुपिंग केलं आहे, काम आणि क्रोध. 16व्या अध्यायामध्ये त्याचं ग्रुपिंग केलं आहे. त्रिविधम नरकस्येदम दारम नाशनमात्मना काम क्रोध तथा लोभ असं म्हटलेलं आहे. त्याचं ग्रुपिंग आहे, 3चं ग्रुपिंग आहे. पण ती ग्रुपिंग करायची काही गरज नाही आहे. ते 1 घ्या, 2 घ्या, 3 घ्या, 6 घ्या, 600 घ्या, किती घ्या, गोष्ट तीच आहे. त्या गोष्टीमध्ये तीच आहे. ते तुम्हाला सतावणार, जन्मभर सतावणार. जन्म नाही, जन्मोजन्मी तुम्हाला सतावणार ते, की नाही. कारण काय, ते शत्रू आहेत. शत्रू तुमचं कसं भलं करणार. शत्रू तुम्हाला त्रासच देणार. आपले असतात ना, वैरी असतात ना, आहे की नाही, आपले अपोनंट असतात, ते नेहमी तुम्हाला त्रासच देणार. कौरवांनी जन्मभर पांडवांना त्रासच दिला, आपल्याला माहिती आहे. जन्मभर त्रास दिला. शेवटी युद्ध झालं, ते युद्ध संपलं, नंतरच ते सगळं कटकट संपली, आहे की नाही. अगदी दुर्योधनाच्या वधापर्यंत. मग शेवटी युधिष्ठिर म्हणतो, दुर्योधन म्हणतो की मला आता युद्ध करायचं नाही, तुम्ही विधवांवर राज्य करा, सगळे मेलेच आहेत ना, मला काही गरज नाही, मी इथं बसतो, मी थकलो आहे, माझ्या अंगावर जखमा खूप आहे. मी त्याला जलस्तंभन क्रिया माहीत होती दुर्योधनाला, तर पाण्यात जाऊन बसला तो. आणि त्या पांडवांना कळलं पाण्यात जाऊन लपलेला आहे, मग त्याला बाहेर काढायचं. त्याला खूप शिव्या दिल्या, खूप त्याची उघडणी केली. तू क्षत्रिय आहेस आणि असं पळून जातोस युद्ध न करता, बाहेर निघ, आम्हाला तुला युद्ध करायचं आहे. दुर्योधन म्हणतो मला युद्धविद्या तुम्ही ते राज्य घ्या, मला युद्ध नाही घ्यायचं, तुमचं राज्यात. युधिष्ठिर म्हणतो मला तसं राज्य नको आहे, तुझी भीक नको आहे मला, तुझं दान नको आहे मला, आता तुला मारूनच आम्ही करणार. म्हणजे एवढा आता युधिष्ठिरासारखा अजातशत्रू, तो म्हणतो ते संपलं आता तू जिवंत राहिलं तर आम्ही जिवंत राहणार, आहे की नाही. आता तुला जिवंत ठेवून आम्हाला जगायचं नाही आहे की नाही. जसं तू जन्मभर आम्हाला मारण्याचा प्रयत्न केला स्वतः जगण्यासाठी, आता आम्ही तेच करणार. आता तुला मारणार आणि मग आम्ही राज्य करणार. एक निष्कंठ, त्याला निष्कंटक राज्य म्हणतात. गीतेमध्ये त्याचा उल्लेख आहे 11व्या अध्यायामध्ये, की नाही, किंवा पहिल्या अध्यायामध्ये पण आहे. अर्जुनच तोंडच आहे ते, की नाही. तर तुला आता मी मारणार, तू बाहेर ये, या जलाच्या पाण्याच्या बाहेर ये, आम्हाला तुला मारायचं आहे, तू आमच्याशी युद्ध कर आणि तुला मारूनच आम्ही आता राजे होणार, आम्ही राज्य करणार. आम्हाला तुला जगून आम्हाला राज्य नाही करायचं. भाऊ आहे तो, चुलत भाऊ आहे, सख्खा चुलत भाऊ आहे. पण ते सूड जे आहे इतक्या पराकोटीला गेलं आहे की युधिष्ठिरासारखं म्हणतो की आता आम्हाला तुला मारूनच जगायचं आहे, आता आम्हाला ते संपलं सगळं. म्हणजे इतका त्रास दिला या दुर्योधनाने आणि कौरवाने, जन्मभर इतका त्रास दिला की आता तो सहन करण्याच्या पलीकडे गेला. आता युधिष्ठिर पण म्हणतो की नाही आता नाही चालायचं, तुला आता आम्हाला मारायचं आहे, तू बाहेर ये, आहे की नाही. मग ते युद्धाला तर गदायुद्ध म्हणतात. ते गदायुद्ध ते उपपर्व आहे, त्याला म्हणतात हे उरुभंग पर्व म्हणतात त्याला. उरु म्हणजे मांडी, त्याची मांडी फोडली भीमाने आणि मग ते युद्ध संपलं. ते नंतरही संपलं नाही, चाललं, ते नंतरचा भाग आहे तो. परंतु इतकी पराकोटीला झाल्यानंतर म्हणजे काम क्रोध जे आहे हे षडरिपू आहेत. म्हणजे शत्रुत्व किती पराकोटीचं असू शकतं त्याला काही नेम नाही आहे. ते आपल्याला महाभारतात कळतं, की नाही. रामायणात पण कळतं का रावणाने शत्रुत्व पत्करलं रामाचं आणि शेवटपर्यंत त्यांनी माघार नाही घेतली. रामाने खूप समजावलं, सगळ्यांनी समजवलं, त्याच्या सासऱ्याने समजवलं, त्या बायकोनी समजवलं, भावांनी समजवलं, शेवटी कुंभकर्णाने त्याच्या यांनी सगळ्यांनी समजवलं, मेघनांनी समजवलं, रामाने समजवलं, सगळ्यांनी समजवलं. मारुती गेला, अंगद गेला, कोणाच ऐकत नाही तो, की नाही. त्यांनी माघार नाही घेतली, नाही. शेवटी युद्ध झालं. इथेही माघार नाही घेतली दुर्योधनाने. अरे आम्हाला 5 गावं दे, ते म्हणाने सुईच्या टोकावर जेवढी जमीन मागवेल ना तेवढीसुद्धा जमीन मी युद्धाशिवाय देणार नाही, एवढा हट्टी होता. आणि तसं झालं बघा, की नाही. स्वतः सगळं म्हणजे माणसाचं नुकसान किती होतं हे आपल्याला
रामायण आणि महाभारत दाखवते की अहंकारामुळे मी आणि माझं राज्य आहे. दुर्योधन म्हणतो मी त्याच्यात वाटा देणार नाही. ते खरं की खोटा हा भाग वेगळा, तो तर्काचा भाग आहे. ते कौरवांचं राज्य होतं की पांडवांचं राज्य होतं, पण थोडी तडजोड करता येते. आपलेच भाऊ आहे की बाबा 5 गावं तर 5 गावं घ्या, बाकीचं 5 गावं म्हणजे काहीच नाही आहे. संपूर्ण भारताचे ते चक्रवर्ती सम्राट होतं, राजस्व यज्ञ केला होता पांडवांनी, आणि ते फक्त रक्तपात होऊ नये म्हणून 5 गावं मागतात आहे. पण दुर्योधन म्हणतो एवढा अहंकार आहे त्याला, मी आणि माझं हे झालं अज्ञान. हे अज्ञान कोणीकडे कुठपर्यंत घेऊन जातं? सर्वनाशाकडे घेऊन जातं. संपूर्ण नाश, सर्वनाश, काहीच शिल्लक राहत नाही, आहे की नाही. महाभारतात दुर्योधनाचा वध झाल्यानंतर सुद्धा युद्ध चालू होतं. शिबिर जाळून टाकलं, सगळे लोक जळून मेले. नंतर त्यांनी अश्वत्थामाने उत्तरेच्या गर्भावर टाकलं, म्हणजे पांडवांचा वंश पण नष्ट होईल आहे. म्हणजे कुठपर्यंत चाललं बघा, हे महाभारत सांगतं आपल्याला. म्हणजे मी आणि माझं हा मूर्खपणा कुठपर्यंत घेऊन जाऊ शकतो. अज्ञान फक्त अध्यात्माची प्राप्ती होत नाही असं नाही आहे, तर आपल्याला भौतिकसुद्धा किती नुकसान होतं. सगळं बेचिराग झालं, काहीच चल. महाभारत दुसरं महायुद्ध झालं बघा, किती बेचिराग झालं. 1945 सालची गोष्ट आहे मला वाटते. ते आलं एप्रिलमध्ये. यांनी हिरोशिमा नागासाकीवर अमेरिकेने बॉम्ब टाकले. दोन्ही शहरं बेचिराग झाले जपानचे. अजूनही ते आहे, त्याचे प्रसाद आहे अजूनही जे लोक त्याच्यात झाले ना, ते त्यांचे जनरेशन्स खराब झाले आहेत, त्याच्यात त्यांना शिरलेलं आहे ते. म्हणजे त्यांना कोणी बॉम्ब टाकलेच नाही, आधी टाकले नाही, आताही टाकले नाही. ते त्या प्रकारचे अणुबॉम्ब कोणीच टाकले नाही आजपर्यंत. म्हणजे केवढा भयंकर विनाश होऊ शकतो की नाही, कशासाठी माहीत नाही की नाही. माणसंच माणसाला मारतात. युक्रेनचं युद्ध सुरूच आहे, तुम्हाला माहीत आहे, रशिया आणि युक्रेनमध्ये की नाही. त्याचीच चालूच आहे, तडजोड होऊन नाही झाली. कालच तो अमेरिकेत गेला होता युक्रेनचा, तो जो हा आहे मुख्य आहे, आणि ते फिसकटलं सगळं. म्हणजे परिणाम काय होणार? बस चालूच आहे, हमासचं युद्ध चालूच आहे, इस्रायल आणि फिलिस्तीनचं, आहे की नाही. म्हणजे जगामध्ये अजूनही 40-45 ठिकाणी छोटे मोठे युद्ध सुरू आहे की नाही. आणि छोटे मोठे भांडणं तर बघा, कोर्टामध्ये तर भांडणाला काही अंतच नाही आहे. कोट्यावधी केसेस पडले आहेत, ते संपतच नाही आहे की नाही. केव्हा संपणार? त्याला झालं आहे 100-150 वर्ष लागतात म्हणतात. आता 150 वर्ष कोण जगणार आहे याचं? काय ते ना जजेस राहणार ना ते पक्षकार राहणार. म्हणजे एवढा मूर्खपणा असतो माणसाचा, मी आणि माझेमध्ये. आपण इथे अध्यात्माविषयी बोलत आहोत, आहे की नाही. कारण आपण स्वतःला ओळखू शकत नाही. आपण आत्मा आहोत, तो अविनाशी आहे. हे काय सगळं किती टिकलं आपला चिंतनाचा विषय हा, आहे की नाही, विवेकाचा विषय आहे. तुम्ही जितका विवेक कराल तितकं तुमचं काही मन शुद्ध होईल, आहे की नाही. पण आपण ते सोडून दिलं. आपला व्यवहार जरी बघितला तरी माणसं बरबाद होऊन जातात. पण आपलं मी आणि माझे सोडत नाही. मी सूड आपल्या मुलाला सांगता, आता तुला चालवायचं, मी तर जातो, मी तर मरतो आहे, पण तुला घ्यावं लागेल. अशी परंपरेने चालतं ते. पिढ्याने पिढ्या सूड चालतो. कोर्टात केसेस चालतात आणि खुनाखुनी चालते. त्याला भावकी म्हणतात. ती भावकी काय? महाभारत युद्ध म्हणजे काय आहे? भावकीच आहे ते, आहे की नाही. रामायण म्हणजे काय? भावकीच आहे की नाही. ती भावकी आहे. यानी फक्त ती महाभारतासारखी भावकी झाली नाही आहे. कारण भरत चांगला होता, महात्मा होता तो. भरत महात्मा म्हणजे अक्षुद्र बुद्धी. भरताची क्षुद्रबुद्धी नव्हती, म्हणून त्याला आईने जे केलं त्याला पटलं नाही. हा भाग वेगळा, पण ती भावकीच आहे ती. म्हणून ते म्हणतात हे नाहीसे होत नाहीत. क्राम क्रोध इत्यादी नाहीसे होत नाहीत, हे मान्य आहे. कारण ते फार प्रबळ आहेत, बलवान आहेत की नाही. त्यांची शक्ती खूप आहे, तुमची शक्ती खूप कमी आहे. हत्तीच्या समोर एखादा कोल्हा गेला लढायला, तर कोल्हा काय हत्तीला तोंड देऊ शकेल काय? नाही देऊ शकणार. तो सोंडेत घेऊन त्याला फेकून देईल. तसंच हे कामक्रोध जे आहेत ते तुम्हाला काय टिकू देतील काय? नाही टिकू देणार. पुन्हा म्हटलं आणखी 4 आहेच की बाकीचे. लोभ मोह मद मत्सर हे आहेच की, ते कुठे गेले? ते आहेत की, ते जात नाही कुठे.
की नाही. फक्त त्याला तुम्ही आधी ओळखा की नाही. ओळखणं हा प्रवासातला पहिला टप्पा आहे. जसं ध्यान करताना तुम्ही विचारांना थांबवू नका, ते थांबणार नाही, त्यांचे बळ जास्ती आहे. त्यांच्याकडे फक्त बघा, त्यांना ओळखा, त्यांना आयडेंटिफाय करा, हे काय आहे नेमकं. तो एक टप्पा आहे, मनाला स्थिर करण्याचा एक टप्पा आहे, एक उपाय आहे तो की नाही. तुम्ही ज्याला हाताळू शकत नाही, ज्यांना नाहीसा करू शकत नाही, शत्रूला ओळखायला पाहिजे. आता हा थोडासा वेगळा संदर्भ आहे. हिंदूंमध्ये शत्रुबोध नाही आहे की नाही. आपण इतके वर्ष कष्ट सोसले. स्वामी विवेकानंद म्हणतात भारताने फार सहन केलं आहे, हजार वर्ष सहन केलं आहे. याचं कारण काय आहे? आपल्यामध्ये शत्रुबोध नाही आहे. हिंदूंमध्ये शत्रुबोध नाही. हा माझा शत्रू आहे. जन्मभर ते कौरवांना शत्रू समजत नव्हते. हा माझा भाऊ आहे म्हणत होते. दुर्योधनाला युधिष्ठिर काय सुयोधन म्हणायचा, दुर्योधनसुद्धा म्हणायचं नाही, सुयोधन म्हणायचं आहे की नाही. पांडवांना जन्मभर कळलं नाही की आपले शत्रू आहेत. अर्जुन युद्ध करतो आहे, युद्धाभूमी उतरला आहे, बाण चालला, तो म्हणतो माझे बांधव आहेत. अरे ते शत्रू आहेत तुझे, बांधव कुठले आहेत? हा शत्रुबोध आपल्यामध्ये नाही आहे की नाही. आणि हा एक मोठा प्रॉब्लेम आहे. नाही, कौरवांमध्ये नव्हता, युधिष्ठिरामध्ये नव्हता, तो शत्रुबोध नव्हता की. तसंच भारतामध्ये नाही आहे शत्रुबोध की नाही. ज्यांनी आपलं खूप नुकसान केलं त्यांनासुद्धा आपण शत्रू समजत नाही आहे. हे मोठी अडचण आहे. ते शत्रू आहेत, ते जगण्याच्या म्हणजे अँटी ह्युमॅनिस्टिक आहे ते की नाही. मानवीय समाजाच्या विरोधी आहेत. कौरव हे असभ्य होते की नाही. ते मानवी समाजात जगण्यासारखे नव्हते. शेवटी युद्धात समाप्त झाल्या, शेवट झाला. पण इथे 50 वर्ष काय झालं? हाल झाले. 80-90 वर्ष काय झाले? हाल झाले. शत्रुबोध असं टाळलंच. तर शत्रुबोध कृष्णामध्ये होता, कृष्णामध्ये होता शत्रुबोध होता. म्हणजे समशत्रूच मित्रेच तथा मानापमा. गीता म्हणते शत्रू आणि मित्र एक आहेत. म्हणजे शत्रू नाही, मित्र नाही आहे, सम आहेत ते. पण ते कुठे अध्यात्मामध्ये आहे, व्यवहारामध्ये तसं होत नाही. म्हणून कृष्ण लहान असताना जेवढे शत्रू आले गोकुळामध्ये वृंदावनामध्ये, त्या सगळ्यांना मारलं त्याने. अगदी कालिया दमन तर माहीतच आहे. सगळ्यांना किती असुर होते बघा. शकटासूर काय, नमुक काय, ती काय, ती पुतना काय, सगळ्यांना मारलं त्याने. 14-15 वर्षाचा अंताला मग कंसाने मरत नाही इतके शत्रू हे पाठवून मग त्याला इथे आणलं मथुरेमध्ये. तिथेही ते सगळ्यांना मारलं त्याने. त्या कोल्याला मारलं, त्या चाणूर मारलं की नाही, त्या मल्लाला मारलं, आणि शेवटी आपल्या मामाला पण मारलं. इन फर्स्ट चान्स त्याला म्हणतात शत्रुबोध नसणं. म्हणून कृष्ण फार यशस्वी आहे, राम फार यशस्वी आहे. रामाने थोडा वेळ घेतला, पण कृष्णाने कधीच वेळ घेतला नाही. जरासंधाला पहिल्या ह्याच्यात, शिशुपालाला पहिल्या ह्याच्यात फक्त वचन दिलं होतं आपल्या आत्याला की 100 अपराधाचे माफ करेल मी. पण 100 मोजले त्याने, 100 आणि मारलं त्याला. वचन पाळलं, पण वचन पाळल्यानं त्याला मारलं 100. बघा तुम्ही, सगळ्यांना मारलं त्याने पहिल्या चान्समध्ये. मग भीष्म असो, द्रोण असो, कर्ण असो, शल्य, सगळ्यांना उडवलं. महाभारत युद्ध जिंकलं कोणी? महाभारत युद्ध कृष्णाने जिंकलं आहे. कृष्णाचं युद्ध आहे ते, अधर्माशी युद्ध आहे की नाही. कृष्णाने धर्माचा पक्ष घेतला. आपण धर्माचा पक्ष, धर्मवालेच शत्रुबोध नसणारे होते. हा मोठी समस्या आहे की नाही. अर्जुनाच्या मनामध्ये शत्रुबोध नाही आहे की नाही. शत्रुबोध पाहिजे. शत्रूला शत्रू समजलं पाहिजे. तो कधीच मित्र होणार नाही. दुर्योधन कधीच मित्र झाला नाही पांडवांचा. तुमचं कितीही चांगुलपणा, तुमच्या चांगुलपणाला काही अर्थ नाही आहे. पांडवांच्या चांगुलपणाला काहीही अर्थ नव्हता. आणि पांडवांना शेवट पण समजलं नाही. ते खूप सज्जन होते, खूप सज्जनपणाचं चांगलं आहे, परंतु त्यांनी प्रचंड हानी होते की नाही. हिंदू खूप सज्जन आहे, खूप चांगली गोष्ट आहे, पण त्याने खूप नुकसान झालं आहे की नाही. नुसते हिंदूंचं नुकसान झालं नाही, मानव जातीचं नुकसान झालं आहे की नाही.
म्हणून ते कृष्ण कधीच क्षमा नाही केली, त्यांनी कोणाला क्षमा नाही केली. संपूर्ण कृष्णाचा इतिहास तुम्ही जर वाचला तर तुमच्या लक्षात येईल कृष्णाचा शत्रुबोध हा स्पष्ट. शत्रुबोध म्हणजे शत्रूला ओळखणं, शत्रूला शत्रू म्हणून समजणं. शत्रुबोध म्हणजे शत्रूला कधीच मित्र न समजणं, त्याला शत्रुबोध म्हणतात. त्याचा बोध पाहिजे, तुम्हाला कळलं पाहिजे. म्हणून कृष्णा तीच गोष्ट शिवाजी महाराजांमध्ये आहे. शिवाजी महाराजांनी बरोबर शत्रुबोध होता, ते पक्का त्यांनी कृष्णाची बरोबर शत्रुबोध पक्का आहे. अफजल खान म्हणजे महाराज झालो, शत्रू आहे तो घात करणार, तो घात करला ना, मग त्याचा घात करा, आहे की नाही. शाहिस्तेखान तिथं जाऊन मारलं त्याने, बोटं मोडली, त्याची तोडली, कापली, आहे की नाही. म्हणजे बघा औरंगजेब शत्रू आहे आणि कोणत्या ना कोणत्या तऱ्हेने शत्रूला संपवा म्हणून महाभारत युद्धामध्ये ते कृष्ण बरोबर आहे. कृष्णाने अधर्म नाही केला भीष्माला मारून, कृष्णाने द्रोणाला मारून अधर्म नाही केला, कर्णाला मारून अधर्म नाही केला, कारण ते त्याच प्रकारे धर्म करायचे, त्यालाच धर्म म्हणतात. हा धर्म पांडवांना समजत नाही आणि पर्यायाने हिंदूंना समजत नाही याने, आणि मग प्रचंड नुकसान होतं. म्हणून इथे म्हणतात की हरकत नाही, हे नाहीसे होत नाही आहे, कामक्रोध नाहीसे होत नाही आहे, त्यांना तुम्ही वळवा की नाही. म्हणजे शत्रूंना मारलं की ती हिंसा नसते. ती पांडवांनी कौरवांचा पूर्ण निपात केला, संपलो. ती काही हिंसा नाही आहे, तो धर्म आहे, ते अध्यात्म आहे, ते ध्यान आहे, ती पूजा आहे, ती उपासना आहे, ती आराधना आहे. ते पाप नाही आहे, ते चूक नाही आहे. हे म्हणतात पाप आहे. कृष्ण त्याला पाप समजत नाही आहे. दुर्योधनाची मांडी फोडली, कमरेच्या खाली वार करायचा नसतो गदेचा, हा नियम आहे, पण तो नियम मोडा. ते पाप नाही आहे, चूक नाही आहे, तो अधर्म नाही आहे, तो धर्म आहे. ते कृष्णाला कळतं. ते म्हणतं पाप आहे, तर म्हणतात असेल ना पाप माझ्याकडे येऊ द्या. स्वामीजीने म्हटलं आहे, अरे खा काय हरकत नाही, जे काय पाप आहे ते माझ्याकडे, मी पाप, तुझं पाप मी घेतो. स्वामीजींचा आहे, स्वामी विवेकानंद. शिष्य म्हणतं मी अमुक खाल्लं तमुक खाल्लं तर पाप होईल. म्हणजे पाप खा ना तू, मी आहे ना त्याच्यात, तुझं पाप मी घेतो, आहे की नाही. काय बुद्धी आहे बघा, काय विवेक आहे, काय अक्कल आहे की नाही. आपण बेअक्कलीसारखं काहीतरी गप्पा करतो अध्यात्माच्या धर्माच्या. ते धर्म नसून अध्यात्मही नसतं, पण आपण आपली समजूत करून घेतो धर्म आहे आणि अध्यात्म आहे. त्यामुळे श्रीरामकृष्ण म्हणतात की ईश्वराकडे त्या वळवून द्या. कामना लोभ करायचीच असतील तर ईश्वराचीच कामना लोभ करा. विचार करून त्यांना हाकलून लावा. परक्याची केळीची झाडं खाण्यासाठी हत्तीनं सोंड पुढे करताच माहूत त्याला अंकुशानं ओरखडतो. तुम्ही तर व्यापारी आहात, तुम्हाला तर माहीतच आहे की उन्नती क्रमाक्रमाने होत असते. कोणी सुरुवातीला एरंडीच्या तेलाचा घाणा घालतात, म्हणजे छोटी सुरुवात आहे, आणि त्यात बरीचशी मिळकत झाल्यावर तुमच्याकडे काय होतं, कॅपिटल तयार होतं, मुद्दल तयार होतं. मग कापडाची दुकानं उघडतात. कापडाच्या दुकानाला मुद्दल जास्ती लागतं. परमेश्वर प्राप्तीच्या मार्गावर सुद्धा असंच हळूहळू पुढे जायला हवं. जमल्यास अधेमध्ये काही दिवस निर्जन जागी राहून त्याला खूप आळवायला हवं. मध्ये ईश्वराची आठवण केली पाहिजे. ईश्वराविषयी, कारण दररोज 24 तास जमत नाही आपल्याला, तेवढी की आपली मानसिकता नाही आहे की दिवसभर ध्यान करणं, दिवसभर चिंतन करणं, दिवसभर श्रवण करणं, हे आपल्या नशिबात नाही आहे की नाही. आपण करंटे आहोत. आपलं नशीब फार छोटंसं आहे, भाग्य फार थोडंसं आहे आपलं की नाही. आपल्याला ना ऐकायचं असते ना चिंतन करायचं असतं काहीच. आपण काय आहोत, सगळे व्यापारात डुबलेले आहोत. म्हणतो ते हे आहेत ना, मारवाडी भक्त आहेत ना, त्यांना उपदेश देतात श्रीरामकृष्ण. आपण आपल्या कामधंद्यात डुबलो आहे की आपल्याला माहीत नाही, त्या कामधंद्यातून आपलं काही होणार नाही, भलं काही होणार नाही की नाही. आपलं मनच शांती जाईल आहे. आपण दुःखी होऊ, पण आपण तेच ते करणार, पुन्हा तेच करणार, पण ईश्वराच्या मार्गावर जाणार नाही. ते म्हणा तुम्ही तर व्यापारी आहात, उद्योग करता आहात तुम्ही की नाही. त्याच्यामध्ये काय दोन गोष्टी होतात, क्रमाक्रमाने उन्नती होते आणि क्रमाक्रमाने अशांती पण वाढत जाते की नाही. मग परमेश्वर प्राप्तीच्या मार्गावर सुद्धा असंच हळूहळू पुढे जायला हवं की नाही. काही दिवस निर्जन जागी राहून त्याला खूप आळवायला हवं. आपण दूर पळतो आहे की नाही, कारण आपल्याला वाटतं
की आपल्या भौतिक आयुष्यामध्ये आपण जे आयुष्य जगतो आहे त्याच्यामध्ये धर्म आणि अध्यात्मामुळे काही ते बाधा येईल, नुकसान होईल आपलं की नाही. म्हणून दुर्योधन काही तडजोड करायला तयार होत नाही. तो पांडवांची दोस्ती करायला तयार होत नाही, कृष्णाचं ऐकत नाही, कोणाचंच ऐकत नाही. तो त्याला वाटतं आमचं नुकसान का करून घ्यावं आम्ही. अरे नुकसान नाही, तुमचं पूर्ण नुकसान होणार की नाही. अरे कृष्णा म्हणतो त्याचं ऐक की, कृष्ण भगवंत आहे की नाही, ब्रह्मांडाचा तो नायक आहे, त्याचं ऐक की. कर्ण ऐकत नाही, दुर्योधन ऐकत नाही, धृतराष्ट्र ऐकत नाही, कोणीच ऐकत नाही. अरे ऐका की, तुमच्या भल्यासाठी होईल ते, तुमचं भलं होईल आहे, काही नुकसान होणार नाही की नाही. अध्यात्म ऐकून आपलं काही नुकसान होत नाही, पण माणसं त्याच्याकडे वळणार नाही. म्हणून शेवटी म्हणतात, पण काय समजलात, किती डोकं फोडलं सांगितलं तरी माणसं काय ऐकणार नाही, जे करायचं तेच करतील. दुर्योधनाला धृतराष्ट्र सांगणारे खूप लोक होते, मोठमोठे ऋषी होते, नारद होते, स्वतः व्यास होते, स्वतः कृष्ण होता, कोण नव्हतं. आपल्या भाग्यात कोणीच नाही आहे. पण इतकं भाग्य थोर धृतराष्ट्राचं आणि दुर्योधनाचं, पण त्यांनी कोणाचंही ऐकलं नाही. महायुद्ध झालं की नाही. म्हणून म्हणतात, अरे पण काय समजलात, गीतेमध्ये पण आहे, 3ऱ्या अध्यायात आहे की नाही, की प्रकृतिव्यानी भूतानी निग्रह किंग करिष्यती. तुम्ही स्वतःच्या स्वभावाने एवढे बांधले गेले आहात, तुम्हाला किती उपदेश दिला आणि किती डोकंफोट सांगितलं, कोणी ऐकत नाही आहे. ते कोण कोणाचं ऐकणार. भाष्यात म्हणतात मम वा अन्यस्य, भगवान म्हणतात गीतेमध्ये, माझं पण कोण ऐकणार, कोणी ऐकणार नाही. लोक जे करायचं तेच करतील. त्यांना माहिती आहे आपण चुकीचा मार्ग आहे, हा बरोबर नाही आहे, देवाचं काहीतरी करायला पाहिजे, देवाची आठवण करायला पाहिजे. का रे ना आठवसी कृपाळू देवाशी, तुकारामात म्हणतात. अरे देव कृपाळू, त्याचं आठवण का करत नाही, त्याचं दर्शन का करत नाही, तुम्ही श्रवण का करत नाही, काहीतरी अक्कल येईल, काहीतरी शांती मिळेल आहे. पण लोक काही केल्या ऐकत नाही आहे की नाही. लहान मुलं काही केलं ऐकत नाही, किती सांगत त्यांना नाही ऐकत ते. तसंच म्हणतात. म्हणून हे वाक्य फार छान आहे की नाही. ते म्हणतात, पण काय समजला, तुम्ही कितीही सांगा, ठराविक वेळ न आल्यास काहीसुद्धा होत नाही. नाही, ते काहीसुद्धा होत नाही. कितीही सांगा, दगडावर तुम्ही डोकं आपटा, तुमचं डोकं फुटेल, दगडाला काही होणार नाही की नाही. म्हणून बघा, काही ना काही नाना अनुभवातून एक वार जाणं जरूर असतं, हे धक्के खाणं जरूर असतं. स्वामीजींनी एक पत्र लिहिलं त्या हिला, ती ओपेरा सिंगर होती मॅडम कालवा, तिला तिची आई वारली, ती खूप दुःखात होती. मग त्या पत्रात आहे, ते पत्र आता पब्लिश झालं आहे, दीज ब्लोज मस्ट कम, असं स्वामींनी म्हटलं आहे. हे धक्के माणसाला मिळायला पाहिजे, चांगले दणके मिळायला पाहिजे माणसाला, तेव्हा त्या झिंझिन्या येतात डोक्याला. अच्छा, काहीतरी मग तू विचार करायला लागतो, धक्के येतात कुठून की नाही, हे दणके येतात कुठून, तुम्हाला जागे करण्यासाठी येतात. मग जागे झाले चांगले तर आणखी दणके बसतील. ते म्हणतात, काहींना नाना अनुभवातून एक वार, अनुभव म्हणजे सुखदुःखांचे अनुभव, त्याला अनुभव म्हणतात. हे दणके बसतात. दिस ब्लोज मस्ट कम, सुंदर वाक्य आहे, दिस ब्लोज मस्ट कम. हे धक्के चांगले मिळायला पाहिजे, मिळायलाच पाहिजे. मस्ट म्हटलं आहे, शूड नाही म्हटलं आहे की नाही. दिस ब्लोज मस्ट कम, हे धक्के दणके मिळालेच पाहिजे माणसाला, तेव्हा तो जागा होतो. अरे साला काय प्रकार आहे हा, हे आपण काहीतरी चुकतं आहे, आपल्याला दणके का मिळतात आहे, आपलं काय चुकतं आहे म्हणून मिळतं. जसं मुलं वर्षभर अभ्यास करत नाही, परीक्षामध्ये कसं तरी लिहितात आणि दणका मिळतो जेव्हा नापास होतात, तेव्हा मग दुःखी होतात आहे की नाही. नापास झाला आणि तो उड्या मारतोय, आता मिठाई वाटतोय, असं दिसतं का तुम्हाला, आहे की दिसत नाही. तो आता दुःखी होऊन जातो, रडतो, त्या डोळ्यातून पाणी येतो आहे की नाही. अभ्यास केला नाही, आता याच्यात बसलेला आहे, तो एक्झामिनेशन हॉलमध्ये बसला आहे, आता तो हसतो काय, उड्या मारतो का नाही, आता दुःखी आहे. तो एवढंच तोंड झालं असतं, त्याला आपल्याला येत नाही, लिहिता येत नाही, पेपर लिहिता येत नाही. दिस ब्लोज मस्ट कम, हे दणके मिळालंच पाहिजे माणसाला आहे की नाही. त्यांचं बरंचसं कर्म शिल्लक असतं, म्हणजे मूर्खपणा अजून शिल्लक असतो करायचा, त्या अर्थाने. म्हणूनच त्यांना इतका उशीर लागतो मुक्काम गाठायला नाही. त्यांना शहाण व्हायला बराच वेळ लागतो. कारण काय,
एक तर दणके बसल्यानंतर सुद्धा शिकायला मिळतं, नाही शिकलं तर पुन्हा दणके. मग हळू त्याला कळतं की अरे काहीतरी चुकतं आहे आपलं. आपण दणक्यावर दणके बसतात म्हणजे काहीतरी धक्क्यावर धक्के बसतात, काहीतरी चुकतं आहे आपलं. कधीतरी त्याच्या मनामध्ये ती जाग येऊ शकते, माणूस कधीतरी जागा होऊ शकतो. पण स्वामीजी म्हणतात की माणूस इतका खाली जाऊ शकत नाही, तो कधीच वरती येणार नाही. त्याला धक्के बसल्यानंतर कधी ना कधी त्याचा विवेक जागा होतो. अरे आपण का होतो, आपलं काहीतरी चुकतं आहे. काय चुकतं आहे? तुम्ही ईश्वराच्या मार्गापासून भरकटले आहात नाही. ईश्वराच्या मार्गावर हा मार्ग खरा मार्ग आहे, याला राजमार्ग आहे. महाजन म्हणजे गीते आपल्या उपनिषदामध्ये त्याला महामार्ग म्हटलं आहे की नाही. हा महामार्गावरून जाण्याची आपण कुठून गेलो आहे? कुठून तरी आडमार्गाने गेलो आहे. वचनामृतात आहे की एकदा माणूस आडमार्ग लागला की महामार्गावर लागला तर जीव मेटाकुटीला, असे शब्द आहे. येता येता जीव मेटाकुटीला येतो, माणूस थकून जातो. तुम्ही रस्ता चुकले, मुख्य रस्त्यावर यायला तुम्हाला फार त्रास होतो की नाही. म्हणून नेहमी देवयान, त्याला उपनिषद देवयान म्हटलं आहे. हा जो देवाचा मार्ग आहे हा रामायण म्हणजे रामाचा मार्ग, अयन म्हणजे मार्ग. या महामार्गावरून चला, तुमची कधी दिशाभूल होणार नाही, तुमचं कधी नुकसान होणार नाही आहे की नाही. आपण लोभामुळे खूप मोठं नुकसान कोण घेतो हे, म्हणून ते म्हटलं ते शत्रू आहे. ते काम क्रोध, आपण ते आता तेच बघत होतो. काम क्रोध लोभ मोह मोद हे सगळे शत्रू आहेत. हे शत्रू आहेत हेच माहीत नाही आपल्याला. आपल्याला ते मित्र वाटतात आणि शत्रू जेव्हा मित्र वाटतात तेव्हा ते घात करतात. शत्रू घात करतो, शत्रू समोर दिसतो, पण ज्या मित्र म्हटल्यानंतर तो तुमचा मित्र नसून शत्रू जवळ होतो ना. तोच तुमचा संभाजी महाराजांचा घात केला, त्यांच्याच लोकांनी घात केला शत्रुबोध नसल्यामुळे की नाही. सावध असायला हवं. आत्मवान, ज्याला गीतेमध्ये आत्मवान म्हटलं आहे. आणि निर्द्वंद्वो नित्यसत्वस्तो योगक्षेम आत्मवान. आत्मवान म्हणजे नेहमी सावध असा, गाफीलपणा करू नका, बेजबाबदारपणा करू नका आणि डोळे बांधू नका, डोळे बांधून मागू नका, डोळे उघडे ठेवा. गाफीलपणा केला, बेजबाबदार केला तो भलतीच बसते. म्हणून अध्यात्माचा उपदेश करताना मारवाडी भक्तांनी म्हटलं की आम्हाला उपदेश करा, आम्ही तुम्हाला प्रणाम करतो. मग श्रीरामकृष्ण त्यांना उपदेश करताय. त्या उपदेश आता पुढे चालू आहे, आपण बघूया. ओम निरंजनम नित्यमनंतरूपम भक्तानुकंपाधृतविग्रहं वै ईशावतारं परमेशमेढ्यं तं रामकृष्णं शिरसा नमामि. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.